प्रेमाने बोला.
त्याप्रमाणे आपले परमागमी रसांशिका आणि सुंदर अशा विचारासाठी नंतर जयंतीवरून आलेले आपले संगीत होळकोंडेजी ते देखील विचारासाठी प्रेमाने बोला मोठ्या प्रेमाने बोला सद्गुरूची असीम कृपा आहे म्हणून तुम्हाला त्या देवी देवतांचं दर्शन करण्याचा आज योग प्राप्त होतोय. तर सत्संगत खरोखर सुंदर सुंदर भाव महात्मा प्रगट करत होते. की सत्संगत आज तुम्हाला खरोखर जसं म्हटले की हिरे जैसा जन्म मिला है तुझको तो गवाने के काबिल नहीं, हर श्वास तेरा अनमोल मोती है वो लुटाने के काबिल नाही. की मनुष्याचा जन्म सत्संगत अनमोल आहे आणि हा वाया घालवण्यासारखा जन्म नाही. ज्याप्रमाणे एखादी आईस्क्रीमची कांडी असते सत्संगत, ती जर सत्संगत सत्संग खाल्ली तर ती टेस्ट होते आणि जर खाल्ली नाही सत्संगत तर वितळून जाते. तसा मनुष्याचा जन्म वितळवण्यासाठी नाही, वाया घालवण्यासाठी नाही. सत्संगत मनुष्याचा जन्म खऱ्या अर्थानं भगवंताची प्राप्ती करण्यासाठी मनुष्याचा जन्म आहे. आणि म्हणून सत्संगत आपलं आज परमभाग्य आहे. कारण जे लक्ष साधू संतांनी मनुष्याला सांगितलं ते लक्ष प्राप्त करण्याच्या ठिकाणी आम्ही येऊन बसलेलो आहे. कारण साधू संत म्हणतात की मनुष्य जन्माचे ते कारण सच्चिदानंद पदवी घेणं, की मनुष्य जन्माचं कारणच देवाला प्राप्त करणं. तुम्ही जेवणामध्ये किती सत्संग, आजचा जो मनुष्य आहे ना सत्संगत फक्त अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 गोष्टीमध्ये अडकलेला आहे. बघा टिचभर पोटासाठी रात्रंदिवस मनुष्य धडपडतो. टिचभर पोटासाठी सकाळी जेवलं की दुपारी भूक लागते, दुपारी जेवलं की संध्याकाळी भूक लागते. कधी माणसाचं पोट भरलेलं नाही सत्संगत. आणि सत्संगत आज राहायला घर नव्हतं, मनुष्य आज बंगला बांधायला लागला, सुंदर घर बांधायला हरकत नाही, सुंदर घर बांधलं पाहिजे सत्संगत. पण मनुष्य सीमित व्हायला लागला सत्संग. याच्या पलीकडे मनुष्याचा आज दृष्टिकोन नाही. मनुष्य शरीराप्रती सीमित व्हायला लागला. बघा आजचा मनुष्य सत्संग जिभेची चोचले पुरवण्यासाठी काय काय करायला लागला सत्संगत. अनेक वस्तू पदार्थाच्या पाठीमागे लागला. परंतु सत्संग जिभेच्या पलीकडं या शरीराच्या पलीकडे जो आत्मा आहे त्या आत्माचा खुराक काय सत्संगत कधी मनुष्यानं चिंतन केलंय का, कधी विचार केले का नाही. सत्संगत फक्त शरीरापुरता मनुष्य सीमित आहे. परवा योग दिवस साजरा झाला सगळीकडे सत्संगत. शरीर सुदृढ राहावं. आपण रस्त्यानं आता सकाळी पहाटे उठल्यानंतर बघतो रस्त्यानं लोक चालत असतात. कशासाठी? शरीर चांगलं राहावं, तंदुरुस्त राहावं. म्हणजे फक्त मनुष्य आजचा आहे ना शरीरापुरतं जागृत आहे सत्संग, त्याच्या पलीकडे आत्म्यापर्यंत त्याचा प्रवास गेलेला नाही. आज आपलं परमभाग्य आहे, गुरुची फार मोठी कृपा आहे सत्संगत. म्हणून आम्हाला आज या ठिकाणी आपण सत्संग मध्ये येऊन बसतो. तसं म्हणतं की सत्संग हो गंगा आहे, पापी से पापी भी पावन हो जाता है. की सत्संग ही गंगा आहे. सत्संग इथं आलेला मनुष्य कोण चोर येऊ दे, लुटार येऊ दे, कोण विकारी येऊ दे सत्संगत, कोणी येऊ दे सत्संग, कामी येऊ दे, क्रोधी येऊ दे, लालची येऊ दे, कोणी आलेला मनुष्य या ठिकाणी पावन होतो. इतकं सत्संगाचं महत्व आहे. सद्गुरु बाबा हरदेव सिंग महाराज हरदेवानी मध्ये समजावतात, सत्संग वो ज्ञान सरोवर है, इसमें जो नहाएगा संत वचन के हिरे मोती और जवाहर पाएगा. सत्संग एक ज्ञान सरोवर आहे. या ठिकाणी आलेला मनुष्य जेवढा डुबकी लावेल तेवढा आनंद प्राप्त होणार. या ठिकाणी आपला भाव बळावला पाहिजे. विवेक शोकजी म्हणतात सत्संगत की सत्संगत पकवान में मजा नहीं. विवेक शोकजी काय म्हणतात? पकवान में मजा नहीं, मजा भूक में है. सत्संगत का? सत्संगत विचार करा, 5 पकवानाचं अन्न आपल्या समोर आहे, पण जर भूक नसेल तर त्या 5 पकवानाच्या अन्नाला काय उपयोग आहे? मस्त भजी आहे, पुरी आहे, ताट भरलेलं आहे, पण तुम्हाला भूक नाही ना, काय उपयोग आहे? तसं जर सत्संगाचा आनंद घ्यायचा असेल तर आमच्यामध्ये ती जिज्ञासा वृत्ती पाहिजे, ती भूक पाहिजे, तळमळ पाहिजे, गुरुप्रती विश्वास पाहिजे, तर तुम्हाला इथं आनंद येणार आहे. जर आमच्यामध्ये तळमळ नसेल, ती भूक नसेल तर नाही सत्संगात आम्हाला आनंद प्राप्त होणार नाही सत्संगात. आणि म्हणून सत्संगाचं आगाध महत्व आहे. तर सत्संगाला असला उदाहरण आठवतं छोटंसं. तर सत्संगात एक शेतकरी होता आणि आपल्या शेतामध्ये त्याने सुंदर अशी भाजी पिकवलेली होती. तो भाजी घेऊन सत्संगात बाजारामध्ये गेला. सत्संगात त्याला गडबड होती, भाजी लवकर विकायची होती सत्संगात. आणि भाजी एका ठिकाणी ठेवून बसला सत्संगात. आणि भाजी सत्संगात 5 रुपये पेंडी, 5 रुपये पेंडी म्हणा लागला. परंतु सत्संगात भाजी घ्यायला कोण तयार नव्हतं. अर्धा तास निघून गेला, तास निघून गेला, सत्संगात कोण घेत नव्हतं भाजी सत्संगात. सत्संग ह्याला तर गडबड होती, काहीतरी काम होतं, जाणार होता, परंतु भाजी काय विकायला तयार नव्हती. परत विचार आला सत्संगात 5 रुपये पेंडी लावल्या, कोण घेत नाही, दर काही जास्त झाला असणार, 2 रुपये पेंडी लावली. परत सत्संगात भाजी तरी बी कोण घ्यायला तयार नाही. सत्संगात तास निघून गेला. विचार पडला काय कळलं ना आता, म्हणजे फुकट देऊन जायला लागते का काय सत्संगात. मग सत्संग तुमच्यासारखा एक सज्जन महात्मा होता, तो लांबनं बघत होता, म्हणजे काय चाललंय धडपड या महात्म्याची सत्संगात. तो आला सत्संग, त्या ठिकाणी आला आणि बघितलं सत्संगात. तर असं झालं होतं सत्संग, तो भाजीवाला होता ना, एका उंदीर सत्संगात उंदराचं औषध विकणाऱ्या जवळ बसला होता. तो म्हणायचा भाजी घ्या भाजी, तो म्हणायचा खाल्लं की मरते.
काय म्हणायचं हो भाजी काय भाजी ते उंदीरचं औषधवाला म्हणायचं खाल्लं की मरतंय. जी सात्संग तुमच्यासारख्या महात्म्यानं बघितलं तेव्हा महात्मा म्हटला भाजी तर तुमची चांगली आहे, सेंद्रिय खताची भाजी आहे, काय विर्या मारला नाही काय नाही, फलफुलीत भाजी आहे, अगदी स्वस्त लावल्या पण का घेत नाहीत म्हटला तर तुमची बसण्याची जागा चुकल्या. सात्संग जागा चुकल्या म्हणजे काय, संगत जर चुकली सात्संगत तर जीवनामध्ये आनंद प्राप्त होत नाही. पण आपली संगत चुकलेली नाही, आपली संगत योग्य आहे. आज गुरुच्या दरबारामध्ये येऊन बसलोय. आज जगामध्ये बघा त्याची संगत चुकल्या ना त्याची रंगत चुकल्या, कारण संगत प्रमाणे रंगत प्राप्त होते. आज आपलीवर गुरुची मोठी कृपा आहे, आपण या ठिकाणी बसलोय. फक्त एवढंच करूया, जसं बाबाजी म्हणतात ना, शुक्र की जा तू मालिक का शुक्रा नाही भक्ती है, गिले शिकवे लप्पर आपले न लानाई भक्ते. भक्तीचा अर्थ आहे फक्त भगवंताचं शुक्र करणं. जसं महात्मा म्हणले ना, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, त्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. मग आम्हाला सुंदर शरीर दिले सद्गुरूनं सात्संगत, तर सद्गुरूचा आभार मानूया सात्संगत आणि आपल्या जीवनाचं कल्याण करूया. प्रेमाने बोला. विचारासाठी नंतर नांदेले आपल्या शिकारखाने बाईंजी जसं त्यांचं ध्यान असेल प्रेमाने बोला. आदरणीय सत्संगजी मोठ्या प्रेमाने बोलूया. सत्संगजी आता महात्मा सुंदर भाव ठेवत होते, कारण सत्संगजी बरंच काही समजवलं. सत्संगजी मनुष्य जन्माचं महत्व समर्थ म्हणते की कशी नाही गती ऐशी सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहच प्राप्ती परलोकाची. सत्संगजी कारण सत्संगजी फक्त आणि फक्त मनुष्याच्या जन्मामध्ये या ईश्वराला प्राप्त करता येतं, आणि कुठल्या योनीमध्ये ईश्वराला प्राप्त करता येत नाही, भक्ती करता येतच नाही. पण सत्संगजी मनुष्य इतका अज्ञानामध्ये गुरफटला की सत्संग यांच्या अवतर मला अवतरवाणीमध्ये म्हणतात की डोळे झाकून कैसी प्राण्या गाढ झोप आली तुझला, जागा होऊन काम करी तुझ्या लागी जगती आला, गेला समन येथे अनुताप होईल अंती, या जगती तू केवळ प्राण्या 2 दिवसांचा अतिथी. सत्संगजी किती जीवन आहे सत्संगजी. कारण सत्संग आज मी म्हणतोय ना हे माझं ते माझं सत्संग कोण आजची घटना सांगतो. सत्संगजी प्रेमाने बोलूया. आजची सत्संगजी आज काका एक्सपायर झाले सत्संगजी, आणि सत्संगजी सगळे सत्संगजी आता तुम्हाला माहिती सर्वांना माहिती सगळे जमले, आणि सत्संगजी इतके भरपूर संपत्ती वगैरे सगळं भरपूर आहे. सत्संगजी नवीन नवीन सोन्याची दुकान आहे, पण सत्संगजी सगळं आवडत असताना शेवटी अग्नी देतात तेव्हा चुकून कुणाला बदाम दिसलं. सत्संगजी बदाम राहिले म्हणले, बदाम पण काढून घेतले. सत्संगजी काय येतं सत्संग तुमच्या माझ्या संग. अरे नराय जगती तुझा कोणीने संगे साथीने से, जातीने संगे तुझे कोणी जीव एकला जात असे, माय रडे तो धाई धाई बंधू तुझला घेऊन जाई, कन्याई रडवणे तुझ्या गुणांना आठवती, शुभाशुभ जी कर्मी केली तीच तुझ्या संगी येते, अवतार मने हरिवेनी झाली जगताची खोटी नाती. सत्संगजी फक्त आणि फक्त नामधनच माझ्या संघ येणार आहे, बाकी सत्संगजी काहीच येणार नाही. सत्संगजी मग किती कमवली सत्संग कमवायचं नाही असं नाही सत्संगजी, पण जे येणार आहे ते सत्संग तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे. सत्संग ते नामधन येणार आहे सत्संग, ते फक्त आणि फक्त इथंच मिळतं सत्संगजी. ते सत्संगजी सद्गुरू जीवनात आल्यानंतर सत्संगजी, कारण सत्संग आज मिशन जी खरी भक्ती शिकवत आहे सत्संगजी. कारण सत्संगजी तुकाराम महाराज उगत म्हणले नाही, तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खरा देवा सत्संगजी. का म्हणावं असं वाटलं का सत्संग मी करतोय ते खोटा आहे का सत्संगजी असं म्हणलंय सत्संगजी. कारण शास्त्र ते मिशन नाही सांगत, शास्त्र ते प्रमाण देते सत्संग न जाणता कोटेवरी साधने केली परिवारी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही, म्हणून अलक्ष्य करू नये, जाणणे हाची उपाय जाणता सापडे सोयी परलोकाची. सत्संगजी करताय ते योग्य करताय म्हणले, फक्त एक पाऊल पुढे आहे सत्संग जीवनामध्ये सद्गुरू आहे त्या देवाला प्राप्त करून घ्या सत्संगजी. कारण भक्ती आजपर्यंत आपण कसं करू सत्संगजी प्रेमाने बोलूया. सत्संगजी असा टीका करायला कुणावर सत्संगजी, परंतु सत्संगजी की सत्संगजी प्रेमाने बोलूया. एक सत्संगजी उदाहरण आठवलं सत्संगजी की एक नवीन लग्न झालं होतं, आणि सत्संगजी कारण आपल्याला माहित नाही सत्संगजी काय मूळ काय सत्संगजी, तो करतोय म्हणून मी करतोय सत्संगजी, मला त्यातलं काहीच माहित नाही. एक नवीन लग्न झालं होतं आणि सत्संगजी नवीन सून घरी आली होती, आणि जेव्हा सत्संगजी दारात त्या सुनाला आत म्हणजे घरामध्ये घ्यायचं होतं तेव्हा सत्संगजी सासूबाई जेव्हा दारामध्ये आले आणि पटकन आत गेले, आणि सत्संगजी मांजर होतं मांजर, आणि मांजराला सत्संगजी ते एक बुट्टी खाली कोंडलं, आणि सत्संगजी परत मग त्या सुनाला आत घेतले. आणि सत्संगजी ही घटना सत्संगजी ती नवीन सून बघत होती, त्या मांजराला त्या बुट्टी खाली त्या कोंडलं होतं, आणि सत्संगजी असं बऱ्याच वर्षानंतर सत्संगजी जेव्हा त्या सुनाला मुलगा झाला, आणि तेव्हा सत्संगजी त्या सुनाला मुलगा झाला, आणि त्या मुलग्याचं जेव्हा लग्न होतं सत्संगजी, त्या मुलग्याचं जेव्हा लग्न होतं तो सत्संग त्या मुलग्याचं लग्न झालं, आणि त्या मुलग्याला जेव्हा प्रेमाने बोलूया मुलगा जेव्हा आत येत होता, ते नवीन सून जेव्हा आत घ्यायची होती तेव्हा सत्संगजी यांच्या घरात मांजर नव्हतं. सत्संगजी कारण आणि त्यांना दारात आणलं 5 मिनिट थांबवलं तिथं सत्संगजी,
थांबवला आणि परत परत जाऊन शेजाऱ्याच्या घरात जाऊन मांजर आणलं आणि त्या बुट्टीखाली घातलं सासून आणि मग सुनाला आत घेतलं. कारण सासून का कारण सासून अगोदर सासून सासून चुलीवर दूध ठेवलेलं ते दूध पेते म्हणून मांजराला कोंडलं होतं सासंगाची. आणि हिने सासंगाची घरात मांजर नसताना दुसऱ्याच्या घरात मांजर आणलं कोंडलं आणि मग आत घेतलं सासून. तिने का कोंडलेलं दूध पेते म्हणून आणि मी का कोंडलं तिने केलंय म्हणून मी सासंगाची. मग सासंगाची असं सासंगाची तुमची माझी सासंगाची जीवनाची सासंगाची व्यथा होती सासंग केवळ सद्गुरू कृपा केली सासंगाची. संत जीवनात आली सासंगाची. संत जीवनात आल्याशिवाय सासंगाची सुख मिळतच नाही सासंगाने. हाच दरबार आहे सासंगाची सुख मिळेल सासंगाची. तर या सासंग दया करा कृपा करा दास आशीर्वाद प्रेमाने बोलूया. सत्संगत नियोजन आपल्या शिकारखाने बहीणजी सत्संग आणि त्यानंतर आपले धामणीजी ते देखील सत्संग दोन्हीच्या विचारात आहे. प्रेमाने बोला. या लवकर या. प्रेमाने बोला. सत्संग सेवा नामस्मरण करते सत्संग प्रेमाने बोला. सत्संग त्यानंतर आपले धामणीजी सत्संग दोन मिनिटं विचारासाठी. त्यानंतर आपले सर्व मध्ये संदीप साळुंकेजी ते देखील विचारासाठी. प्रेमाने बोला. आदरणीय सासंगचे प्रेमाने मोठ्याने बोलूया. धन्य आजादी झाली समाजांचं दर्शन करून जाणू सुंदरसा मोल या ठिकाणी बनलेला आहे. संजाणू प्रत्येक जण सुंदरसा भाव ठेवू पाहतोय. संजाणू खरोखर जे आताचे 2-3 विचार झाले. संजाणू खरोखर संजाणू मानवाला म्हणूया मानवा तू मानव बन म्हणूया मनोहर भावा खरोखर संजाणू आज मानवाला संजाणू जागृत करण्याचं कार्य प्रत्येक जण संजाणू तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवू पाहतोय. पण खरोखर संजाणू म्हटलं जातं की संजाणू ज्यांनी झोपेचं सोंग घेतलंय त्याला उठवता येत नाही. पण खरोखर संजाला झोप लागल्यास तो जागा होतो. उठवल्यानंतर उठतो. ही अवस्था आज झालेली आहे संजाणू प्रत्येकाची. म्हणून का संजाणू प्रत्येक जण संजाणू इथे येऊन एकच आवाज येतोय आम्ही तरलो नवल नाही थोडे उद्धारावी तुझ्याची. मला समजलेलं आहे तुला पण समजावं. आणि खरोखर संजाणू त्या जीवनामध्ये काय समजून घ्यायचं होतं. मी आलो कशासाठी मला करायचंय काय. सुंदरसा भाव संजाणू प्रत्येक महात्मा ठेवू पाहतोय. आणि तेच एका कार्य संजाणू खरोखर आनंद होतोय की खरोखर संजाणू आज बऱ्याच दिवसानंतर संजाणू या ठिकाणी आदरणीय आपले मुळे प्रबंधक महात्माजी काही संजाणू गीतकार टीम संजाणू या ठिकाणी पोहोचले. बरेच दिवसात संजाणू जाचे दोन्ही मित्र म्हणण्यापेक्षा संजाणू जोडीदार बाबासाहेब लेगले सुद्धा संजाणू या ठिकाणी पोहोचले. संजाणू त्यांनी सुद्धा सुंदर असा गीताचा हे भाव ठेवला. खरोखर त्यांनी गीत सांगायचं म्हटलं आदरणीय आपले गजानजी संत त्याचा उलगडा करतील. संजाणू कारण का वेळ अपुरी आहे. खरोखर संजाणू हाच मोल संजाणू प्रत्येक शुक्रवारी बनावा अशीच उपस्थिती संजाणू आज काही कारणास्तव संजाणू उपस्थिती एवढी कमी झालेली आहे संजाणू. पण अशीच संजाणू उपस्थिती वाढत राहावी. आणि खरोखर संजाणू या सत्संगाला प्रत्येकानं संजाणू साथ द्यावी. प्रेमाने मोठ्याने बोलूया. आपले संदीपजी सुंदर अशा विचारासाठी आणि सत्संगात वेळ सर्व चाललेली आहे. सत्संगात झुरी माताजीची एक नाव घ्या ना आखरी प्रेमाने बोला. संगत दासला माफ करा कारण दास बऱ्याच दिवसात ना आला आणि तुम्हाला सर्वांचं दर्शन सासंग त्या ठिकाणी होत आहे. आणि स्टेजवर विराजमान सद्गुरू स्वरूप महात्मा ही सासंगत तुम्हा आम्हाला सासंगत मार्गदर्शन गुरुची विषयी सासंगत भक्ती श्रद्धा आणि संत महापुरुषांनी विवेचन केलं सासंगत ते तुम्हा आम्हाला श्रवण करायचं आहे. दासला लक्षात नव्हतं आज आमोशा आहे म्हणून प्रेमाने बोला. आमोशाला घाबरत नाही पण येताना तिथं दिसल्यावर म्हटलं आज सत्य आहे की नाही कोणाला. कारण सासंगत मागला जर अनुभव बघितला की सासंगत आठवलं सासंगत कारण प्रत्येकाची भक्ती असते श्रद्धा असते. पण इथं आल्यानंतर सासंगत समाधान वाटलं कारण तिथनं आवरून पण इथे येऊन सासंगत आपण जे प्रभू परमात्म्याची चर्चा आहे गुणानुवाद आहे सासंगत हे करतोय. खरोखर याच्यासारखं परमभाग्य दुसरं काही नाही सासंगत. कारण म्हणतात ना संसारी असावे परी असूनही नसावे तशी अवस्था सासंगत आज तुमची माझी झाली सासंगत.
महात्माजींना म्हटलं महाराज हा सत्संग तर आहे की नाही, आलोय आपण म्हटलं बऱ्याच दिवसातून सत्संगात आणि खरोखर सासंगत एक अंतकरणापासून समाधान. सासंगत मग गायकवाड महाराज असतील, सगळे सासंगत, उतरे महाराज असतील, बंडगर महाराज असतील, सावंत असतील, गडदे महाराज आहेत, मिसाळ महाराज आहेत, सगळे सासंगत. तुमचं खरोखर सगळ्यांचं योगदान आहे सासंगत. असंच योगदान गुरुकार्याप्रती सासंगत निरंतर राहावं. सासंगत गुरुकार्य करत असताना सासंगत अनेक चढ उतार येत असतात, अडचणी येत असतात, पण सासंगत त्याच्यातनं मार्ग काढून देणारा हा सद्गुरू असतो. फक्त आपण विश्वास ठेवून सासंगत ते कार्य करायचं असतं सासंगत. कारण मोर डोंगर दिसला म्हणून सासंगत चढायचं थांबायचं नाही. सासंगत पाऊल जर आपण एक एक पाऊल पुढे टाकत गेलो तर सासंगत मार्ग सासंगत दिसतो आणि सासंगत त्या शिखरावरती सासंगत आपण पोहोचतो. सासंगत जसं महात्मा सांगत होते की सासंगत मगाशी बोलता बोलता महात्माजी बोलून गेले की आम्ही सीमित शरीरापुरतं सासंगत सीमित राहिलोय. तसं सासंगत आम्ही जर आमच्या जीवनामध्ये पण भक्ती बघितली तर आम्ही सीमित भक्ती करायला लागलो की सासंगत हा देव माझा, सासंगत हा देव माझा, सासंगत मी तिथं जाणार, मी इथं जाणार नाही. सासंगत ही आमची एक अवस्था सीमित एक मर्यादित व्हायला लागल्या. पण सासंगत याच्याही पलीकडं जसं की सासंगत एखादं बिडूक सासंगत पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्याने खड्डे पडलेला असतात सासंगत आणि त्या डबऱ्यामध्ये सासंगत ते बिडूक ओरडत असतं. त्याला वाटतं एवढंच माझं विश्व आहे, आभाळ आहे. पण सासंगत ज्यावेळी डबक्याच्या बाहेर येतं त्यावेळी त्याला कळते की बाबा जग मोठं आहे सासंगत, विश्व मोठं आहे सासंगत. तशी अवस्था सासंगत आपण याच्यातून ज्यावेळी बाहेर पडू त्यावेळी सासंगत हा परमात्मा विराट दिसणार आहे. सासंगत दुसऱ्याविषयी आपुलकी, प्रेम या भावना सासंगत त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. म्हणून सासंगत तीच भावना त्या ठिकाणी सासंगत तुम्ही आम्ही हे करायचं दास आपल्या करणार त्यादास प्रार्थना करतोय की सासंगत आणखीन तुम्हाला मला दिवाळीच म्हणावी लागेल. सासंगत आनंदाची पर्वणी आहे की 14 तारखेला सासंगत सलगरे या ठिकाणी सासंगत परमादरणीय नंदकुमार झांबरे जी सासंगत जे झोनल इन्चार्ज महात्मा आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सासंगत सत्संग सोहळा संपन्न होतोय. विशेष सत्संग सोहळा संपन्न होतोय. गायकवाड महाराज तुम्ही सर्वांनी सासंगत या ठिकाणी पोहोचून सर्व सासंगत जिथं जिथं जाल तिथं, कारण सासंगत आपल्याला रोज सत्संग आहे महाराज, करत तितकं रोज सत्संग आहे. सोमवारपासून पार शनिवारपर्यंत रविवारपर्यंत सासंगत रोज सत्संग आहे. जोपर्यंत आपण बाहेर पडणार नाही तोपर्यंत आमच्याकडे कोण येणार नाही महाराज. त्यामुळे सगळेजण अजून बाहेर पडताय वगैरे महाराज, तरी पण जरा जोर लावा गाडीला. त्यावेळी सासंगत इथं महापुरुष येणार आहेत. म्हणून सासंगत रोज डेली सासंगत जिथं मी म्हणणार नाही तुम्ही रोज जावा कामधंदे करून, जिथं जिथं मला शक्य होईल आठवड्यातून एकदा असेल, दोनदा असेल, तीनदा असेल, जिथं मला शक्य होईल तिथं तिथं सासंगत पोहोचून गुरुचा आशीर्वाद प्राप्त करूया. आणि सासंगत सर्वांनी आज जेवढे आले नाही सासंगत त्यांच्याही कानावरती आवाज पोचवून 14 तारखेला सासंगत खरोखर सासंगत आपलं परमभाग्य आहे की दुसऱ्यांदा सासंगत. मला वाटते ज्यावेळी आधी ब्रँच होती त्यावेळी कधीतरी झोनल इन्चार्ज 4-5 वर्षातनं एकदा होते, पण सासंगत 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा झोनल इन्चार्ज सासंगत आपल्याकडे येत आहेत. याच्यासारख्या आनंदाची, कारण गुरु कधी खुश होतो महाराज ज्यावेळी आपल्याला सेवा देतो ना, आपल्याकडे येत असतो त्यावेळी सेवा देत असतो ना, त्यावेळी गुरु महाराज खुश होत असतो. सासंगत तुमचं परमभाग्य आहे की सासंगत अशा साधू संतांची सेवा करण्याची संधी सासंगत तुम्हाला मिळते. आज सासंगत ज्या परिवारानं प्रसादाची सोय केली त्यांचंही परमभाग्य आहे. जर आठवड्याला सासंगत कोण ना कोण सेवा करतं, सासंगत ही संतांची सेवा आणि संतांच्या मुखामध्ये गेलेलं याच्यासारखं परमभाग्य कोणीही नाही. सासंगत दासला तर आठवते दामणे महाराजांच्याकडे 6-6 महिन्याची नावाची लिस्ट पेंडिंग असते सलगरमध्ये प्रसादी घालायला, आणि ती सेवा तुम्हाला इथं सासंगत 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं मिळते. सासंगत आनंद आहे. सासंगत याच्यासारखं भाग्य सासंगत नाही. म्हणून सासंगत आज ज्यांनी सेवा केलेली आहे प्रसादी त्यांचेही सासंगत जे ध्यान असेल, मनोकामना असतील, सद्गुरू मातांच्या कृपेने पूर्ण होईल. आणि सासंगत 14 तारखेला सर्वांनी सासंगत त्या ठिकाणी पोहोचून सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करा. प्रेमाने बोला. तर आपले गजानन महाराज एकच मिनिट आणि त्यानंतर आदेश आला 1 मिनिट घ्या फक्त. आणि त्यानंतर आपले शरदजी सासंगत आखरी घेतात. प्रेमाने बोला. सासंगत प्रेमाने बोला. धन्यवाद. आज तुमचा संगत करण्याचा मौका प्राप्त होतो महाराज. एक नवीनच गोष्ट सांगायची म्हटली तर 12 तारखेपासून दिल्लीचं रिझर्वेशन चालू आहे. ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी दामणे महाराजाकडे किंवा माझ्याकडे नाव द्या. येणे घेऊन आणायची व्यवस्था सगळी काही केली जाईल. पैसे असू दे नसू दे, आल्यावर पैसे द्या. पण नाव द्यायची इच्छा असेल, पूर्ण इच्छा नाव द्यायची असेल तर द्यायला काय हरकत नाही. आनंदाचे आज क्षण आहे आणि चुकून संगत इथं चालू झालेलं आहे. मला जाऊन यायचा मौका मिळाला तर काय सोडायची गरज आहे मला सांगा की. सात संगती प्रेमाने बोला. आणि त्यानंतर मंगळाचं प्रेमाने बोलूया.
आसा पाठी राख सद्गुरु साई का आसा पाठी राख इतराची का कोण करी इतराची का कोण
धड़कन में बस रहा मेरा रूप पार। तीन काल है सत्य तू क्या है संसार। भगवानी प्रभु अविनाशी करतार। प्रयास तेरी हो सभी भव सागर से पार। निराकार साकार तू जग के पालनहार। कैसे अंत महिमा तेरी दाता परम्पार। परम पिता परमात्मा सब तेरी संतान। भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण। ब्रह्मानंदं परमसुखदं दण्डवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलाचलं सर्वाधिकाशीभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। सद्गुरु तं नमामि। सद्गुरु माता परम सत्कार्य सत्संग प्रेमाने बोला बऱ्याच संत महापुरुष माता बिंदूंनी या ज्ञानावरती प्रकाश टाकला. वेगवेगळे विषय घेऊन मग आम्हाला त्या जड जीवाला समजावण्याचा प्रयत्न केला. सत्संगात वारंवार समजावं सांगा असतो की हा सत्य आहे, हा निर्गुण आहे, हा अविनाशी आहे, हा सर्व शक्तिमान आहे. कारण नवविधा भक्ती ज्याच्यामध्ये श्रवण भजन कीर्तन पादसेवन दास्य ह्या ज्या काही भक्तीच्या 9 अवस्था सांगितल्या. त्या भक्तीच्या अवस्थेमध्ये सत्संगाची निरंकार विषयांचे सत्संग हे परिपूर्णपणे बसते सत्संगात. कारण मगाशी मोठी महात्माजींनी समजावण्याचा प्रयत्न केला की आमोश आहे सांगितल्यानंतर सत्संगाची दाखला पण समजलं. धार्मिकता आणि आध्यात्मिकता 99.99% लोक जे आहेत ते धार्मिकतेकडे माप झुका लागले सत्संगामध्ये आणि 0.1% तेवढंच आहे सत्संग. प्रमाण जर विचार केला किती आहे लोकसंख्या मासावरीची? कुठं आहे किती आहे लोकसंख्या मासावरीची? 200 250 पैकी किती आहेत मासावरीचे? 10-12 म्हणजे पर्सेंटेज किती झालं? 200च्या 10% म्हणजे 20. 1% म्हणजे बरोबर आहे का? 2 म्हणजे 10% सुद्धा नाही. मग थोडासा जर विचार केला तर 1% म्हणतो आपण जे आध्यात्मिककडे माप झुकते जे आहे ते 1% सुद्धा असू शकत नाही सत्संगामध्ये. कारण धार्मिकतेकडे लोकांचा वाडा जास्त आहे आणि ते थोडंसं लोकांना बरं वाटतं. का? कारण जो आनंद मिळवायला पाहिजे सत्संगामध्ये, आता बऱ्याच लोकांनी सांगितलं सच्चिदानंद सच्चिदानंद सच्चिदानंद. काय आहे सच्चिदानंद? सत्संगामध्ये सच्चिदानंद मिळवायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे? कसं आहे की त्याच्यासाठी एक लॉ आहे की जसं म्हणतात की लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. तो लॉ काय सांगतोय की तुम्ही एखादं फळ सेवन केला, फळ सेवन केल्याच्या नंतर मागं परत ऐकू येते ना? हां, कारण आवाज जरा आज दिवसभर
ते कुपवाडला लेक्चर दिल्यामुळं थोडंसं सकाळपासून 2 ठिकाणी लेक्चर आणि परत आणि महात्माजींचा फोन आला तुमची आज सेवा आहे म्हणून. बरं झालं म्हटलं सकाळपासून. तर ते लॉ काय सांगतोय की तुम्ही एखादं फळ सेवन केला, फळ सेवन केल्याच्या नंतर तुम्हाला त्यातून समजा पहिल्या फळामधून 100 कॅलरी मिळाल्या, तर दुसऱ्या फळामधून 200 मिळणार आहेत, तर किती मिळणार आहेत कॅलरीज? 50. म्हणजे पहिल्यामधून 100, दुसऱ्यामधून 50, तिसऱ्यामधून ते 50 पण मिळणार आहेत, तर तिथं 25च मिळतील कॅलरी. मग तो लॉ काय सांगतो की तुमची उपभोगता कमी कमी होत जाते. तसं भक्ती करत असताना मगाशी म्हटले की आज संख्या कमी आहे, तर तसं होत नाही. ती उपभोगता कमी कमी होत जाते. आणि मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? जसं आता मगाशी सांगितलं बघा महात्मा प्रशांतजीने, भूक लागणं काय सांगितलं तुम्ही? भूक पाहिजे पण पक्वान महत्त्वाचं नाही, बरोबर आहे. तसं भक्तीची भूक पाहिजे इथे. मग तुम्ही कुणालाही आणून बसवा, काय पाहिजे? भूक पाहिजे. त्यात जरी धोनर जरी आले आणि आमची भूक नसली तर कोणी येईल का? नाही. म्हणजे काय, भूक असेल तर चटणी भाकरी सुद्धा चांगली लागणार आहे. तसं भक्तीमध्ये भूक निर्माण झाली तरच भक्ती होऊ शकणार आहे, आणि भक्ती झाल्याच्या नंतर मग आनंद मिळणार आहे. आता तो आनंद कसा आहे की जसं म्हटलं जातं ते आनंद मोजण्याचे फॉरेनच्या लोकांनी यंत्र शोधून काढलं असतं, त्याला डोपामिन लेवल म्हटलं जातं. डोपामिन लेवल. आता काही काही शब्द जे आहेत ते जड वाटत असेल तर सत्संग संपल्यानंतर विचारा. आतापर्यंत कोणी विचारलं नाही, पण तरी पण म्हणतो तुम्ही विचारा, शंका काय असते ते विचारा. तर डोपामिन लेवल काय असते की आपल्या मेंदूमध्ये स्त्रवणारा एक पदार्थ असतो, त्याला डोपामिन म्हटलं जातं. जर एखादं ते रील्स वगैरे बघत असतील लहान मुलं, तर ती डोपामिन लेवल 40पर्यंत रिलीज होते. त्याच्यानंतर एखादी व्यक्ती दारूचं सेवन करत असेल तर ती डोपामिन लेवल 100पर्यंत रिलीज होते. कामुकता निर्माण झाली आणि ती कामुकता जर का संपन्न झाली तर ती डोपामिन लेवल 400पर्यंत रिलीज होते. आणि जर कोकेन म्हणजे हायेस्ट लेवलची जी आहे कोकेनचं जर सेवन केलं तर ती डोपामिन लेवल 800 रिलीज होते. परंतु जो भक्तीमध्ये सच्चिदानंद पदवी प्राप्त करत असते त्याची डोपामिन लेवल हायेस्ट लेवलला म्हणजे 1000पर्यंतच आहे. ते डोपामिन लेवल 1000पर्यंत टच होऊ शकते आणि त्याच्या अबो. मग आता ती सच्चिदानंद पदवी किंवा सच्चिदानंद भक्तीमध्ये असणारी जी काही पदवी प्राप्त झाल्याच्या नंतर हायेस्ट लेवलपर्यंत आम्ही जाऊ शकतोय का? आता ज्यावेळी जाईल त्यावेळेला सत्संगाचे आम्हाला सगळं जग हे प्रेममय दिसायला चालू होते, करुणामय दिसायला चालू होते. सत्संगाचे म्हणजे ह्या जगात वाईट असं काहीच नाही, काहीच वाईट नाही. हे सत्संगाचे ऑटोमॅटिक ती भावनाच निर्माण व्हायला चालू होते. सत्संग नवे सत्संग जे आपल्याकडून तो परमात्मा त्या पद्धतीनं कार्य पण घ्यायला करून चालू होते सत्संग. म्हणजे समजा तुम्हाला जर का एखाद्या गोष्ट थोडक्यात काय की आम्हाला नॉनव्हेज खायचं, परंतु हळूहळू परिस्थिती अशी निर्माण होत जाते की तुम्हाला ते नॉनव्हेज मिळणारच नाही सत्संग. का? कारण का आमच्या मनामध्ये काय निर्माण व्हायला लागले? करुणा, भक्ती, प्रेम, सत्संग निर्माण व्हायला लागले आणि ती सुद्धा क्रिया हळूहळू बंद व्हायला चालू होते. कारण आम्ही संपूर्ण त्याच्या अधीन झालेलो असतो सत्संग. मग सुरुवातीला ह्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला सुरुवातीला सतर्क सजग राहायला पाहिजे. सतर्क आणि सजग राहायला पाहिजे. म्हणजे ज्या पद्धतीनं रेल्वे असते सत्संग, रेल्वेला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फोर्स लावावा लागतो. फोर्स म्हणजे कशासाठी? पुढे जाण्यासाठी. 2 ड्रायव्हर असतात सत्संग, त्यांचं काम काय असतं विचारले कधी? नाही, कशाला पुढच्या डब्यापर्यंत जायला विषय येत नाही. तुमचं काम काय असते? डायऱ्या कशासाठी असतात? काय काय ट्रेनिंग घेऊन बसलेलं असते, त्याचं काय माहीत नसतं.
आम्ही फक्त महाराजांनी सांगितलं रेल्वेला कोणाला नाव द्यायचं लहान नाव द्या आणि येऊ वाटलं तर या, नसतं तर आमचं आम्ही चाललो. तर सत्संग इथे त्यांचं काम काय आहे की रेल्वेला फोर्स लावणं म्हणजे गाडी पळवणे आणि गाडी थांबवणे. त्या व्यतिरिक्त सत्संग त्यांचं फक्त जे जे प्रत्येक सत्संग जे 100 मीटरला नोंद ठेवणे असते, किती गाडी पळाली ती नोंद ठेवणे असते, कुठलं स्टेशन गेलं त्या सगळ्या गोष्टी नोंद असते. आणि एकदा गाडीनं रूळ अधीन केलं मग त्या गाडीला काही करावं लागत नाही, ऑटोमॅटिकच गाडी जाते. तसं भक्तीमध्ये मला सुरुवातीला करावं लागेल सत्संग. इथं येण्यासाठी मनाला तयार करावं लागणार, मनाला सांगावं लागणार. इथं कोण नसलं 4 जरी असले तरी आम्हाला इथे यायचं. इथं आल्याच्या नंतर मग सत्संग जे मनाला सांगावं लागेल सत्संग की ह्या गोष्टी अशा अशा आहेत, अशा अशा करावं लागेल. ज्या पद्धतीनं जरी एखादी गोष्ट आमच्या मनाविरुद्ध घडत असेल तरी सुद्धा सत्संग जे मनाच्या विरुद्ध नाही, सत्संग गुरु शिकामध्ये राहून तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. जसं एखादा आपण उदाहरण पाहतो की एक पती पत्नी आहे आणि जे ते म्हणतात, पती म्हणतो की आज आपण बाहेर फिरायला जाऊ. पत्नी काय करते की आता आज एवढा नवऱ्याने जर सांगितलंय म्हटल्यानंतर ती ड्रेस घालते आणि ड्रेस घालून सत्संग तयार होते. तयार होऊन त्या पतीसमोर वाढते. सिच्युएशन बघा सेम आहे. पहिल्या अवस्थेत तो पती जो आहे तो म्हणतो तुला कळत नाही का, अक्कल नाही का, आपल्या घराची अशी पद्धत नाही, ड्रेस घालणं ही काय चुकीचं आहे, आईनं बघितली ह्यानं बघितलं तर सगळे रागावतील, असं मी वेगळ्या भाषेत बोलतो सत्संग. त्यावेळी ती पत्नी ती मनावरती घेते सत्संग आणि तिच्या मनामध्ये राग निर्माण होतो. परंतु दुसरी एक अवस्था आहे, ते काय म्हणतो ड्रेस छान आहे परंतु जर का साडी जर घातली तर ह्याच्यापेक्षा अजून चांगलं दिसेल, असं का, मग ते अजून सत्संग लगेच 2 मिनिटात अरे वा लगेच तयार होऊन येते. या दोन्ही सारखे आहे सत्संग. परंतु शब्दाचा वापर जो आहे तो वेगळा पद्धतीने झाला सत्संग. एका ठिकाणी सत्संग जे शब्द जे आहेत ते वेगळे गेले, त्यामुळं जरी एखादी गोष्ट घडत असेल तरी त्यामध्ये कटुता निर्माण होते. परंतु एका ठिकाणी सत्संग जी म्हणजे सिच्युएशन सेम असताना फक्त शब्दाचा वापर वेगळा केला आणि जी काही घडणारी क्रिया आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने घडत गेली. आज जर का थोडासा विचार केला आपण की आम्हाला प्रत्येक पदोपदी सत्संग गुरु शिकून काय वेगळे काय आहे हेच तर तुम्हाला आम्हाला जागृत करणार. आता हे ज्यावेळी आम्हाला पदोपदी आम्हाला ह्याचा अहसास होईल त्यावेळी मग मात्र आम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पदोपदी सत्संग आम्हाला आठवतात. आज मला गुरु शिकून काय आहे हे आहे का नाही, मग ह्या पद्धतीने मला काम करावं लागेल. आणि ह्याच्यासाठी आम्हाला गुरुनं काय दिलेलं आहे, नाम मंत्र. फार मोठी ताकद आहे याच्यामध्ये. कारण जास्त सांगतो मी पहिल्यांदा त्या क्रिया स्वतःच करतोय आणि डोळं उघडायच्या अगोदर सत्संग ऑटोमॅटिक नाव येते तोंडाला. जरी म्हणजे एखादी क्रिया करायची असेल तरी तो हिणकार काय, ह्याचं महत्त्व काय आहे की आम्ही ज्यावेळी श्वास घेतो तसं असं बाहेर जसं म्हणतो की ब्रह्मांना काय केलं उत्पत्ती, विष्णू ते संगोपन करतो आणि महेश संवार करतो. त्या सगळ्या ब्रह्मांडात ज्या चालू आहेत ते सत्संग आतमध्ये सगळं चालू असतं. आतमध्ये क्षणाक्षणाला करोडो पेशी मरतात, करोडो पेशी जन्माला येतात आणि काही त्यातल्या सत्संगाची पुढे रन होत असतात. बरोबर शिकलाय ना तुम्ही, महाराज शिकलाय ना तुम्ही म्हणा उगाच मनात काय सांगायला लागलं असं नको. बरोबर काय, बरोबर काय. श्वासागणिक जेव्हा श्वास घेतो त्यावेळी करोडो पेशी जन्माला येतात. श्वास घेत बाहेर सोडल्याच्या नंतर करोड पेशी मरत असतात सत्संगाची. त्यानंतर सगळ्याच मरतात का, काही तर त्यातले राहतात पण. आणि ज्या जिवंत राहतात सत्संगाची त्याच्यावरती संस्कार होत असतात. मग त्या पेशी आपल्या रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण जे 72,000 नाडी म्हणतो आपण त्या पायाच्या नखापासून त्या केसापर्यंत त्याचं वहन होत असते. जर श्वासचा मागच सत्संग नामस्मरण असेल,
तर प्रत्येक पेशी गणित सत्संग जे म्हणजे त्या पायाच्या नखापर्यंत सत्संग जी ती पेशी जाते आणि ती पेशी जी आहे त्याच्यावरती जर का नामस्मरणाचं संस्कार असेल, नामस्मरणाचा संस्कार असेल तर काय होणार आहे? फरक पडणार आहे की नाही? फरक पडणार आहे. आणि फरक जर पडत असेल तर नक्की सत्संग जे आमच्या हातामधून असेल, पायामधून असेल, प्रत्येक काम जे आहे ते चांगल्याच पद्धतीने होत राहणार आहे. जरी आम्हाला काही जर बघायचे तर ती गोष्ट सुद्धा चांगलीच राहणार आहे सत्संग. एकदा भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं की जेव्हा म्हटले एवढी सत्संग करायची काय गरज आहे? आम्ही मगाशी कोणी तर सांगितलं बघा की मनुष्य जन्माचं काय कारण आहे? सच्चिदानंद पदी म्हणजे काय? मेल्यानंतर मोक्षाला जाणं, बरोबर? एवढंच काम आहे ना, ह्याच्यापेक्षा दुसरं काय आहे? काम काय आहे? कशासाठी सत्संग करायला लागला? आम्ही माताजी बरोबर का सगळेजण म्हणतात की आम्हाला मोक्ष पाहिजे. मोक्ष कधी म्हणणार आहे? काही वेगळं चाललंय नाही ना. तर सत्संग जे भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतो की देवा म्हणले ज्यावेळी ह्या कुडीतून आत्मा जाणार आहे त्यावेळी आम्हाला मोक्ष पाहिजे. ह्याचं ज्यावेळी दर्शन होणार असेल किंवा दर्शन माहीत असेल तर ह्याच्यामध्ये जाणार आहे. नाहीतर समजा मी मेल्याच्या मरता क्षणीच माझ्या मनामध्ये दुसरी वासना आली तर काय होणार आहे? त्या गोष्टीला आम्ही प्राप्त करणार आहे, बरोबर आहे? मग असं जर झालं तर काय करायचं? मग एवढं नामस्मरण घेऊन काय करायचं आहे? आम्ही जर का आयुष्यभर आम्ही भक्ती केली, सत्संग केले, सेवा केली, नामस्मरण केलं, सगळं केलं आणि मरता क्षणीच आम्हाला दुसरं काहीतरी आठवलं तर काय करायचं? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्यावेळेस त्या जीवाच्या शरीरात बसून मीच माझं स्मरण करून घेतो. काय? त्या जीवाच्या शरीरात बसून मीच माझं स्मरण करून घेतो आणि त्याला मोक्षपदापर्यंत घेऊन जातो. हे काय म्हणायचं? त्याला संस्कार, जीवावर झालेलं संस्कार. आणि हे संस्कार वारंवार वारंवार होण्यासाठी आम्हाला इथे सत्संग घेऊन बसवलं. न कळत आता मगाच उदाहरण सांगतो. दास नेहमी रूट म्हणजे सलगर ते डायरेक्ट कंगलोळे कवटेमंका सलगर ते डायरेक्ट कवटेमंका हे संस्कार झालेला आहे. अगदी सोमवारपासून शनिवारपर्यंत संस्कार झाला आहे आणि त्या संस्काराच्या जीवावरच सलगरमधनं गाडी निघाल्याने पाच ते पेट्रोल पंपापर्यंत गेल्यानंतर आठवले अरे आपल्याला ह्याला जायचं आहे. आणि दोन मागे बसलेले मेंबर पण सांगितलं माथारवाडला जायचं जाऊ दे. परत सत्संगाची गाडी फिरवून घेतली. मग हे काय संस्कार झालेत ना, संस्कार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे डायरेक्ट गाडी गेले. तसं इथं वारंवार वारंवार संत महात्मे म्हणतात की या सत्संगमध्ये बसा, सेवा करा, नामस्मरण करा. हे त्रिवार सत्य हे ज्यावेळी सारखं सारखं संस्कार होते ना त्यावेळी ऑटोमॅटिकच काम करत जाते. सत्संग ऑटोमॅटिकच नामस्मरण यायला तोंडात चालू होते. ऑटोमॅटिकच नाही मला थांबा मी पत्रोळी हे करतो. हे जीवाला सत्संग संस्कार व्हायला चालू होते. ज्यावेळी कोणी तर सांगितलं या नदीमध्ये हे आहे पारस आहे आणि तो काय गरम आहे, थोडासा गरम आहे, बाकीच्या खड्यासारखाच दिसतोय, बाकीच्या खड्यासारखाच दिसतोय म्हटल्यानंतर परंतु हाताला जरा गरम लागतो. त्या माणसानं काय म्हणला एवढंच आहे ना मग काय नाही ते प्रत्येक खडा चापसायचा नदीमध्ये फेकायचा, खडा चापसायचा नदीमध्ये फेकायचा, खडा चापसायचा नदीमध्ये फेकायचा. आणि असं 1 महिना गेलं, 2 महिने गेले, 3 महिने गेले, हाताला ते संस्कार जडलेला आहे. उचलायचं फेकायचं, उचलायचं फेकायचं. संस्कार जडल्यानंतर सत्संगाची ते पारस लागतोय आणि ते पण सत्संगाची हे संस्काराचं काम आहे. तसं संत महात्मे म्हणतात काय येऊन बसा, येऊन बसल्यानंतर ऑटोमॅटिक सत्संगाच्या ज्या आम्हाला मुक्तिपदाला जायचं आहे ते सत्संगाची इच्छित स्थळ आम्हाला सहज प्राप्त होऊ शकतं. मग त्याच्यासाठी काय वेगळं काय करायचं नाही, येऊन बसायचं. सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या 9 विधा भक्तीमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी परिपूर्ण होत असतात सत्संगाने.
आणि म्हणून नुसतं येऊन बसायचं म्हणजे घ्यायचं पण आहे, डोक्यात पण काय तर घ्यायचं असं, नाहीतर त्या दगडासारखं काम नको, पाण्यातल्या दगडासारखं नाही. नुसता वल्ला होणार आणि बाहेर ठेवल्यानंतर आणि परत वाळणार असं नाही. त्या कापसासारखं आम्हाला पाहिजे. जेवढं काही संत महापुरुष शास्त्र तुम्हाला आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या. कारण भक्तीच्या गौतम बुद्धाने 3 अवस्था सांगितल्या. कुठल्या? श्रुत भक्ती, भावुक भक्ती आणि कुठले महाराज तुमच्या सांगितलं तुम्ही? चिंतन भक्ती, श्रुत भक्ती, चिंतन भक्ती आणि भावुक भक्ती. सत्संगी आता हे म्हणा नवीन काय नाही आलं, नवीन काय नाही सत्संगाची, हेच आहे आमच्या भक्तीच्या अवस्थेतच आहे सत्संग. श्रुत भक्ती म्हणजे जेवढं काय सत्संगाची संत महापुरुष जे काय सांगायला लागले ते सत्संगाची श्रवण करणं सगळ्यात भारी भक्ती आहे सत्संग. जेवढं काय म्हणून श्रवण करताय तेवढं करणे. त्यानंतर चिंतन भक्ती, चिंतनामध्ये चित्तामध्ये जेवढं ते आचरणामध्ये आणता येईल तेवढं आचरणामध्ये आणायचं सत्संगाने. त्यानंतर मग मात्र सत्संग ते आपल्या भावनेतून ऑटोमॅटिक प्रगट होत असतात. सत्संग भावना म्हणजे काय? जे आम्ही बोलायला लागलोय कटू शब्दाचा वापर करत असेल तर सत्संग ती भावना ऑटोमॅटिक शुद्ध व्हायला चालू होते. सत्संग आम्ही कोणाचा तिरस्कार करत असेल तर ते सत्संग भक्तीमध्ये गेल्यानंतर ती तिरस्कार असणारी भावना ऑटोमॅटिक शुद्ध व्हायला चालू होते. सत्संग आमच्या मनामध्ये एखादा विषय राग येत असेल तर ती भावना ऑटोमॅटिक बदलते. सत्संग त्या ठिकाणी ती जागा प्रेमाने घेतली जाते. सत्संग एखाद्या विषय सत्संग म्हणजे जे मनामध्ये उठणारे विचार आहेत ते भाव बदलून सत्संगाची त्या ठिकाणी चांगली भावना निर्माण होणं, ह्या भक्तिपदाला सत्संगाची जाण्यासाठी तुम्हाला आम्हाला हा मिळालेला राजमार्ग आहे सत्संगाची. आणि ह्या राजमार्ग आम्हाला परत सोडायचा नाही. कारण परत एकदा जर का आमची जसं हा रोड आहे सत्संगाची, ह्याच्यावरनं वाहनं जात्यात येतात म्हणून हा रस्ता दिसायला चालू होतो. परंतु जाणं येणं बंद झालं तर तिथं काय उठणार आहे सत्संगाची? गवत, झाडं झुडपं उठणार आहेत. आणि एकदा झाडं झुडपं उठली मग ते वाट कुठं आहे हीच आम्हाला कळायचं बंद होऊन जाईल. बरोबर आहे? वाट कुठं आहे तेच दिसायचं बंद होऊन जाईल. आणि ज्यावेळी सारखं जाणं येणं असेल मग मात्र ती वाट आम्हाला क्लिअर दिसणार आहे सत्संग. आणि म्हणून वाट येणं जाणं म्हणजे कुठलं? सत्संगमध्ये येणं जाणं. सत्संगमध्ये येणं जाणं त्या सेवा नामस्मरण करणं असेल किंवा भक्तीमध्ये चिरंतन सत्संग टिकून राहणं ही वाट आहे सत्संगाची. आणि ह्या वाटेवरती आम्हाला जाणं येणं असेल तरच खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हाला सत्संग हा परमात्मा क्लिअर दिसणार आहे सत्संगाची. आणि ज्यावेळी सत्संगाची हा क्लिअर असेल त्यावेळी मग मात्र सत्संग महात्माजीने शेवटचा जी अभंग घेतला, कुठला ध्यानात आहे का? कुठला घेतला? सद्गुरू सारखा असते पाठाचा का इतराची लेखा कोण करी, राज्याच्या कांता काय भीक मागे मनाच्या जोगी शुद्धी पाहिजे. सत्संगाची राजाची कांता तिला भीक मागायची गरज नाही. सत्संगाची तिला जे म्हणाल ते सत्संगाची ऑटोमॅटिक येऊन पडणार आहे सत्संगाची. म्हणून आमचा सद्गुरू पक्का आहे, हे ज्ञान पक्का आहे सत्संगाची. फक्त आमची वाट दुसर होऊन देता कामा नये. कारण वाट जर का दुसर झाली तर 100% पहिल्यांदा गवत उठायला चालू होईल, नंतर काटेर गवत उठायला चालू होईल आणि नंतर मग मात्र इडी बावळ उठायला चालू होणार सत्संगाची. मग ते आम्हाला वाट परत तुम्ही इथनं पुढनं जाणार सत्संगाची, पुढनं जाणार पण आत येऊ वाटत नाही, ऑटोमॅटिक येऊच वाटत नाही सर. आणि म्हणून आम्हाला नेहमी चिरंतन भक्तीमध्ये टिकायचं आहे आणि ही आध्यात्मिकता साधायची आहे सत्संगाची. नाहीतर धार्मिकता साधायचं आहे का आध्यात्मिकता साधायचं आहे हे तुमचा आमचा प्रश्न आहे. धार्मिकतामध्ये सत्संगाचे लाखो लोक आहेत पण आध्यात्मिकतामध्ये 100, 200, 300, 1000, 500 एवढेच लोक आहेत सत्संगाचे. परंतु ज्याने धारण केलं त्यांना सच्चिदानंद मिळणार, सच्चिदानंद मिळण्याशिवाय राहणार नाही सत्संगाची. आणि सच्चिदानंद मिळाला मग मात्र सत्संगाची आमचा राजा हा परिपूर्ण आहे सत्संग. आणि म्हणून की खऱ्या अर्थानं या सत्संगाची खरोखर वेळ झालेला आहे सत्संगाची.
जर शब्दांचा दासनं आधार घेतला असेल काय समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा सांगतो की ते लिमिट मध्ये सत्संग होत नाही. बरंच कंटाळा पण घेऊन आलेला सत्संगाचे दास अधिक बनवण्यासाठी संपूर्ण बोला. तेरी ओट सा